मंडळी नमस्कार। ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा व्यक्तींनी आपल्या हृदयापासून भगवान शिवाचे पार्वती, स्कंद, कार्तिकेय, नंदी, गणपती बरोबर असलेल्या शिवाचे स्मरण करून मला पुत्र प्राप्त होऊ दे म्हणून देवाजवळ वरदान मागावे। त्यासाठी देवाला विनंती करावी। मागच्या जन्मीचे सर्व पाप मिटवून टाका असे देवाला विनंती करावी। हे चंद्रशेखरा, हे सर्वज्ञ कालकूट विषाचा संहार करणाऱ्या शिवा, त्रिपुरारी यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या शिवशंकरा, कामदेवाचा शत्रू असलेल्या शिवा, वृषभध्वज असलेल्या शिवशंकरा, देवांचे देव असलेल्या वृषभावर आरूढ असलेल्या शिवशंकरा, ज्याचे डोळे चंद्राप्रमाणे तसेच ज्याच्या डोळ्यात अग्नी तसेच सूर्यही आहे, तसेच कैलास शिखरावर माता पार्वती, स्कंद, पार्वती, गणपती, नंदी यांच्यासोबत वास्तव्य करणाऱ्या शिवशंकरा, मला सद्गुणी पुत्र प्रदान करा, तसेच उत्तम कीर्ती आणि ऐश्वर्य त्वरित देण्याची कृपा करा अशी देवाला विनंती करावी आणि देवासमोर नतमस्तक व्हावे। त्यासाठी पुढील स्तोत्र बोलावे। पुढील स्तोत्र असे आहे: पार्वती सहितं स्कंद नंदी विघ्नेश संयुतं चिंतयामि रुदाकाशे भजतां पुत्रदं शिवं भगवन् रुद्र सर्वेश सर्वभूत दयापर अनाथनाथ सर्वज्ञ पुत्रं देहि मम प्रभो रुद्रशंभो विरूपाक्ष नीलकंठ महेश्वर पूर्वजन्म कृतं पापं व्यपोह्य तनयं दिश चंद्रशेखर सर्वज्ञ कालकूट विशासन मम संचित पापस्य लयं कृत्वा सुतं दिश त्रिपुरारे कृतध्वंसिन् कामाराते वृषध्वज कृपया मयि देवेश सुपुत्रान् देहि मे बहुन् अंधकारे वृषारूढ चंद्रवह्निर्कलोचन भक्ते मयि कृपां कृत्वा संतानं देहि मे प्रभो कैलास शिखरावास पार्वती स्कंद संयुत मम पुत्रं च सत्कीर्तिं ऐश्वर्यं चाशु देहि भोः। हे स्तोत्र नियमित जप करावा या स्तोत्राचा। याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि संतान प्राप्तीसाठी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाचा आशीर्वाद मिळतो। धन्यवाद।